ठीक आहे. बघा आता याच्यामध्ये आपला जो फक्त कॉन्सेप्ट अँड टेक्निक एवढाच पार्ट आपण याच्यामध्ये शिकणार आहे. आता याच्यामध्ये प्रत्येक जे तुम्हाला वर्ड दिसतात SWOT, ह्याच्यामध्ये S फॉर स्ट्रेंथ, W फॉर विकनेस, O फॉर ऑपॉर्च्युनिटी अँड T फॉर थ्रेट, असा जो आपला टॉपिक आहे त्याच्यामधले जे काही कन्सेप्ट आहेत तर ते आपण बघू याच्यामध्ये. आता स्वॅट अनालिसिस इज अ स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग टेक्निक यूज टू हेल्प अ पर्सन. आता पर्सन म्हणजे कोण असू शकतो, ह्याच्यामध्ये जेवढे कोण एंटरप्रिनियर असतील, जेवढ्या काय ऑर्गनायझेशन असतील किंवा जेवढ्या काय इन्स्टिट्यूशन्स असतील त्या सगळ्यांसाठी तो वर्ड यूज आहे. म्हणजे एक स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग टेक्निक आपण त्याला म्हणतो. दॅट वन यूज टू हेल्प अ पर्सन ऑर ऑर्गनायझेशन आयडेंटिफाय स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटी अँड थ्रेट रिलेटेड टू बिझनेस कॉम्पिटिशन अँड प्रोजेक्ट प्लॅनिंग. आता आपल्या जे बिझनेस मधलं जे काय कॉम्पिटिशन असेल तर हे कॉम्पिटिशन अंडरस्टँड करणं किंवा आपलं प्रोजेक्ट प्लॅनिंग असेल, म्हणजे जो पाथ आपण चूज केला असेल किंवा आपण ज्या पाथ वरती आपला प्रोजेक्ट रन होतो तो पाथ राईट आहे का हे आपल्याला अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला प्रोजेक्ट प्लॅनिंग करावं लागतं किंवा बिझनेस कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला सस्टेन राहण्यासाठी म्हणजे प्रोबॅबिलिटी चेक करणं, यासाठी आपल्याला स्वॉट अनालिसिस करावं लागतं. आता ह्याच्यामध्ये स्वॉट अनालिसिस मध्ये तुम्हाला प्रत्येक वर्डचा अर्थ इथे दिलेला आहे, तो एक्सप्लेन केलाय किंवा त्याचा ॲक्रोनिम तुम्हाला इथे दिलेलं आहे. स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटी अँड थ्रेट. त्यानंतर SWOT analysis, quality assessment of industrial business and any profit and non-profit organization. जसं मी तुम्हाला सांगितलं, जे काय प्रॉफिट मधले ऑर्गनायझेशन असतात त्यांचं सुद्धा SWOT अनालिसिस केलं जातं. ज्या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असतात त्यांचं सुद्धा SWOT अनालिसिस केलं जातं. आता SWOT अनालिसिसला आपण इन शॉर्ट म्हणतो क्वालिटी असेसमेंट. म्हणजे आपला एंटरप्राइज असेल किंवा आपली इंडस्ट्री असेल, आपला बिझनेस असेल किंवा आपलं कुठली एखाद्या कोर्स ऑफ ऍक्टिव्हिटी असेल तर त्याचं क्वालिटी असेसमेंट म्हणजे SWOT अनालिसिस. दॅट मे बी प्रॉफिटेबल, दॅट मे बी नॉन प्रॉफिटेबल. तर प्रॉफिटेबल असो किंवा नॉन प्रॉफिटेबल असो तर त्या इन्स्टिट्यूशनचं किंवा त्या मॅनेजमेंटचं आपण SWOT अनालिसिस करत असतो. म्हणजे SWOT अनालिसिस मध्ये काय करत असतो, वेअर वी स्टडी द इंटरनल अँड एक्सटर्नल फॅक्टर फॉर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. आता इंटरनल एक्सटर्नल फॅक्टर्स किंवा एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असतात की ज्याच्या मार्फत आपण स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग त्या ठिकाणी करू शकतो. तर फॉर दॅट पर्पज वी मेक अ फ्रेम ऑफ वर्क ऑफ SWOT फॉर डिझाइन अंडर दॅट वन वी लर्न बेस्ड अपॉन ऍट्रिब्यूट्स. आता जे काय तुम्हाला फ्रेमवर्क खाली दिलेलं आहे टेबलमध्ये तर त्यामध्ये तुम्हाला 2 ऍट्रिब्यूट दिलेत आणि 2 ऑब्जेक्टिव्ह बेस, त्याच्यामध्ये आपण डिवायडेशन त्याच्यामध्ये तुम्ही तर हेल्पफुल ऍट्रिब्यूट तुम्ही बघितलं, तो कॉलम बघितला, हेल्पफुल ऍट्रिब्यूट्स दॅट वन यूज टू अटेनिंग द ऑर्गनायझेशन गोल, टू अटेनिंग द ऑर्गनायझेशन ऑब्जेक्टिव्ह. तर त्याच्यामध्ये 2 आहेत. म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह वर्ड म्हणून आपण त्याच्याकडे बघतो तर ते एक स्ट्रेंथ आणि एक अपॉर्च्युनिटी, एक संधी आहे आणि एक अपॉर्च्युनिटी, सॉरी एक ताकद आहे आणि एक आपली संधी आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण जे काही हेल्पफुल attributes that one used to attaining the objective that one consider or given here strength and opportunity. आणि त्यानंतर सेकंड वन ऍट्रिब्यूट्स आहेत जे निगेटिव्ह ऍट्रिब्यूट्स आहेत किंवा निगेटिव्ह फॅक्टर्स आहेत, दॅट वन इज हार्मफुल टू अटेनिंग द ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे आपल्या ऑब्जेक्टिव्ह जर अचीव्ह करायचे असतील तर त्याच्यासाठी एक हार्मफुल आहे. त्याच्यामधला पहिला वर्ड आहे विकनेसेस अँड थ्रेट. विकनेसेस अँड थ्रेट असं तो 2 पार्ट आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला ते ऍट्रिब्यूट्स परत त्याच्यामध्ये डिवायडेशन केलं, पॉझिटिव्ह मध्ये आणि निगेटिव्ह मध्ये एक एक पार्ट हा इंटरनल ऍट्रिब्यूट्स म्हणजे तुम्हाला इनबिल्ट असतात, त्याला आपण इनहेरिटेड कॅपॅसिटी और इनहेरिटेड ऍट्रिब्यूट्स म्हणतो. म्हणजे या गोष्टी ज्या तुम्हाला बघतात इंटरनल ऍट्रिब्यूट्स, या गोष्टीमध्ये तुम्हाला 1 पॉझिटिव्ह थिंग और 1 हेल्पफुल ऑब्जेक्टिव्ह मीन्स स्ट्रेंथ आणि 1 हार्मफुल ऑब्जेक्टिव्ह मीन्स विकनेसेस. आता या 2 गोष्टी इंटरनली असतात म्हणजे इनहेरिटेड असतात, म्हणजे तुमच्या अंगामध्ये इनबिल्ट असतात. आणि एक्सटर्नल ऍट्रिब्यूट्स की ज्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी अँड थ्रेट या 2 गोष्टी बघायला मिळतात. इन दॅट वन इज हेल्पफुल फॉर अटेनिंग द ऑब्जेक्टिव्ह and one is harmful to the attaining objective. हे 2 एक्सटर्नल ऍट्रिब्यूट्स दॅट वन इज नॉन इनहेरिटेड विदिन द ऑर्गनायझेशन और विदिन द इन्स्टिट्यूशन. म्हणजे इनहेरिटेड नसतात आणि इंटरनल ऍट्रिब्यूट्स हे इनहेरिटेड असतात. आता इनहेरिटेड आणि हेरिटेड म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर इंटरनल ऍट्रिब्यूट्स आणि एक्सटर्नल ऍट्रिब्यूट्स मधले पॉझिटिव्ह फॅक्टर असतात स्ट्रेंथ अँड ऑपॉर्च्युनिटी, आणि निगेटिव्ह ऍट्रिब्यूट्स आहेत ज्याच्यामध्ये विकनेस अँड थ्रेट, अशा 2 गोष्टी तुम्हाला इथे दिसून येतात.
आता या पर्टिक्युलर जो आपल्याला हा पूर्ण टेबल दिलेला आहे, या पूर्ण टेबलवरूनच तुम्हाला समजलं पाहिजे की ज्या आपल्या आंतरिक जे गुण असतात किंवा आंतरिक जे काही गुणधर्म असतात त्यातले आपले दोन, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, हे दोन पॉईंट आपल्याला बघायला मिळतात. आणि जे बाह्य रूपावरून आपल्याला दिसतात किंवा बाह्य गुणधर्मावरून आपण ते अंडरस्टँड करतो, त्याला आपण काय म्हणतो, ऑपॉर्च्युनिटी अँड थ्रेट. पण त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला हेल्पफुल ऍट्रिब्यूट्स मध्ये तुम्हाला म्हणजे तुमच्या फायद्याच्या इंटरनल एक ऍट्रिब्यूट्स आहे आणि एक्सटर्नल ऍट्रिब्यूट्स तुम्हाला तिथे दिसून येतो, आणि तुमच्या तोट्याचा एक इंटरनल ऍट्रिब्यूट्स आणि एक एक्सटर्नल ऍट्रिब्यूट्स या ठिकाणी तुम्हाला दिसून येतो. म्हणजे जर जसं तुम्ही बॉटनीमध्ये जे काय क्रॉसिंग करत असतात, क्रिस क्रॉस क्रॉसिंग असेल किंवा त्याचा टॅब्युलर फॉर्म बघितला असेल, तर त्याच्यामध्ये इंटरनल ऍट्रिब्यूट दॅट वन हेल्पफुल फॉर द अटेनिंग ऑब्जेक्टिव्ह इज स्ट्रेंथ, internal attributes that one harmful for attaining objective is weakness, then external attributes that one helpful for attaining the objective means opportunity, and external attributes that one harmful in the attaining the objective, that one is the strength. So likewise we read the table or likewise we understand the table for our the particular analysis. त्या analysis साठी तुम्हाला टेबल अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. ह्याच्यावरच पूर्ण पुढचा पार्ट तुम्हाला इथे दिसून येईल. आता ह्याच्यामध्ये बघा, पहिला जो आपण इंटरनल ऍट्रिब्यूट्स आणि हेल्पफुल ऍट्रिब्यूट्स असा भाग आपण बघतोय, तो आहे स्ट्रेंथ. बघितला आता आपल्या कॉलम मध्ये, तुम्ही टेबल मध्ये पुन्हा एकदा बघू शकता. इंटरनल ऍट्रिब्यूट्स आहे म्हणजे इंटरनल ऍट्रिब्यूट्स तुम्हाला इथे स्ट्रेंथ दिसते, प्लस ते हेल्पफुल ऍट्रिब्यूट आहे. तर याचा आपण आता स्टडी करणार आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर स्ट्रेंथ, आता याच्यामध्ये सरळ तुम्हाला ते डेफिनेशन मध्ये दिले, इट इज अ पॉझिटिव्ह इंटरनल फॅक्टर दॅट, आता इथे तुम्हाला हायलाइट केलाय कॉन्ट्रीब्यूट. कॉन्ट्रीब्यूट म्हणजे त्याचा जो काय ऍडव्हान्टेज आहे तर तो आपल्या ऑर्गनायझेशनला, इन्स्टिट्यूशनला किंवा आपल्या कोणत्याही पर्सनल व्यक्तीला त्याचा फायदा होतो, म्हणून त्याला आपण म्हणतो कॉन्ट्रीब्यूट. इट इज पॉझिटिव्ह इंटरनल फॅक्टर दॅट कॉन्ट्रीब्यूट टू अकॉम्प्लिश द मिशन, गोल अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ अन ऑर्गनायझेशन. म्हणजे ही ताकद जी असते ती ताकद एक कॉन्ट्रीब्युशन असतं, आपलं जे मिशन असेल, गोल असेल किंवा ऑब्जेक्टिव्ह असेल तर ते अचीव्ह करण्यासाठी. आता याला काय म्हणलंय, इट इज अ बेसिक असेट, एक संपत्ती आहे किंवा आपल्यासाठी एक ताकद म्हणून आपण त्याच्याकडे बघत असतो. एक बेसिक असतं बिकॉज दॅट वन इज इनहेरिटेड. इंटरनल आहे त्यामुळे इनहेरिटेड आहे, इनहेरिटेड असल्यामुळे त्याला आपण बेसिक म्हणतो. इट इज बेसिक असेट ऑफ अन ऑर्गनायझेशन दॅट वुड प्रोव्हाइड कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज फॉर इट्स ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त फायदा आपल्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी आपण तिथं करू शकतो. आता असे विचार द पॉइंट वी कन्सिडर अंडर स्ट्रेंथ विथ रिस्पेक्ट टू अवर एंटरप्राइज. कुठला एखादा एंटरप्राइज असेल तर त्या पॉइंट बेस जर आपण स्ट्रेंथ बघायच्या म्हटलं तर कुठले पॉइंट आपल्याला समजून येतात किंवा कुठले पॉइंट दिसून येतात. म्हणजे आपली जर ताकद, आपला जर एखादा व्यवसाय असेल तर त्या आपल्या व्यवसायाची ताकद काय होऊ शकते. पहिला पॉइंट आहे अवेलेबिलिटी ऑफ नेसेसरी इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे तुमची बिल्डिंग असेल, तुमची लँड असेल, तुमचे लेबर्स असतील, तुमच्या मशिनरीज असतील, तर या सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल होणं ही तुमची ताकद. ज्या ठिकाणी तुम्ही एंटरप्राइज एस्टॅब्लिश करणार आहात त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर इझिली अवेलेबल होणं, दॅट वन इज वन ऑफ द स्ट्रेंथ. सेकंड वन अवेलेबिलिटी ऑफ स्किल्ड मॅन पॉवर. म्हणजे त्या ठिकाणी ट्रेन्ड मॅन पॉवर न यूज करता स्किल्ड मॅन पॉवर, म्हणजे ज्याला ऑलरेडी स्किल आहे, ज्याला ऑलरेडी नॉलेज आहे, ज्याला ऑलरेडी ऑल थिंग्स नोन आहे, असा जो मॅन पॉवर असेल तर तो मॅन पॉवर आपण या ठिकाणी काय करू शकतो, यूज करू शकतो. म्हणजे ती एक स्ट्रेंथ आहे की ते तुम्हाला इझिली अवेलेबल होतं. म्हणजे पहिली गोष्ट इझिली अवेलेबल होते की ती इन्फ्रास्ट्रक्चर असेल. सेकंड वन इम्पॉर्टंट थिंग दॅट वन इझिली अवेलेबल इन युअर लोकॅलिटी मीन्स व्हॉट, स्किल्ड मॅन पॉवर. थर्ड वन इम्पॉर्टंट पॉइंट दॅट वन इज यू कन्सिडर ॲज अ स्ट्रेंथ मीन्स ॲडिक्वेट प्रोडक्शन क्वालिटी. ॲडिक्वेट म्हणजे तुम्हाला जेवढं शक्य आहे, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये त्या क्वालिटीचं प्रोडक्शन हे तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. ही एक तुमची स्ट्रेंथ आहे. म्हणजे जेवढं जास्त प्रोडक्शन, जेवढं जास्त क्वालिटी, तेवढं तुमचं मॅक्झिमम प्रॉफिट, तेवढा तुमचा मॅक्झिमम इन्कम. म्हणजे याच्यामधून तुमची ताकद दिसून येते की म्हणजे ॲडिक्वेट प्रोडक्शन क्वालिटी असेल तर तुमचा मॅक्झिमम प्रॉफिट असेल, मॅक्झिमम इन्कम त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर नेक्स्ट वन इम्पॉर्टंट स्ट्रेंथ इज गुड इन मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. आता मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस म्हणजेच काय, एखादा प्रोडक्ट तुम्ही तयार करत असताना त्याची टेस्ट असेल, त्याचा कलर असेल, त्याचा ऑर्डर असेल, म्हणजे त्याला मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस म्हणतो. म्हणजे जर तुम्हाला त्याच्यामध्ये जर कस्टमर अट्रॅक्ट करायचं असेल तर त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टॅक्टिक्स मीन्स गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. तर दॅट वन इज ऑल्सो युअर स्ट्रेंथ. जर तुम्ही बघितलं असेल, जे कोण आपल्या ह्याच्यामध्ये बरेच तुम्ही बघितलं असेल, टोबॅको
तंबाखू. तर याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ब्रँड्स मार्केटमध्ये अवेलेबल झालेले दिसून येतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी इब्राहिम बाबा असेल किंवा तुमचं काय चॅप असेल, तर असे जे काय ब्रँड्स असतात हे प्रिफर केले जातात. म्हणजे काही त्याच्यामधल्या क्वालिटीज असतात किंवा त्याच्यामधल्या मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस असतात, तर त्या प्रॉपर त्याच्यामध्ये सेट केल्या करत असल्यामुळं त्याचा जो सेल असेल हा आपल्याला मॅक्झिमम दिसून येतो. जर आपल्याला सेल वाढवायचा असेल तर तुम्हाला जे मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस असतात तर त्या प्रॉपरली फॉलो कराव्या लागतात. त्यानंतर नेक्स्ट वन क्वालिटी अश्युरन्स अँड क्वालिटी कंट्रोल. बघा आता जर तुम्ही बघितलं, जर मार्केटमध्ये गेला की तुम्ही इझिली अमूलचं मिल्क लगेच एक्सपेक्ट करत असता किंवा त्याच्यासाठी तुम्ही मागणी करत असता, तर याच्यामध्ये कशामुळे तुम्ही ती मागणी करता? ॲश्युरन्स अँड क्वालिटी कंट्रोल. तुम्हाला त्याच्यावरती विश्वास असतो. यू बिलीव्ह ऑन द पर्टिक्युलर प्रोडक्ट, यू बिलीव्ह ऑन द पर्टिक्युलर ब्रँड. त्या ब्रँडवरती तुमचा डायरेक्ट विश्वास असतो किंवा त्याच्यावरती तुमचा जास्त खात्री असते किंवा त्याच्यामध्ये श्युअरिटी असते की जेणेकरून तुम्ही जो काय क्वालिटी अश्युरन्स किंवा क्वालिटी कंट्रोल पर्टिक्युलर ब्रँडचा असेल तर त्याला तुम्ही जास्त प्रेफरन्स देऊ शकता किंवा देत असता. तर अशी एक स्ट्रेंथ तुमची असू शकते. त्यासाठी तुम्हाला तसा प्रोडक्ट तयार करणं, तसं मार्केटिंग करणं, तसं कस्टमरला अवेलेबल करून देणं, तशा पद्धतीच्या सर्व्हिसेस तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड कराव्या लागतात. म्हणजेच तुमचे क्वालिटी अश्युरन्स आणि क्वालिटी कंट्रोल ही एक तुमची ताकद असू शकते. त्यानंतर लो कॉस्ट मॅन्युफॅक्चरिंग. कुठलाही प्रोडक्ट तयार करत असताना त्याच्यावरती येणारा खर्च हा कमी करणं, त्याला आपण लो कॉस्ट मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो. तर कमी खर्चामध्ये प्रोडक्शन करणं ही एक तुमची ताकद असू शकते. म्हणजे आपला जो प्रोडक्ट आहे हा कमी कॉस्टमध्ये, कमी खर्चामध्ये, कमी एक्सपेंडिचरमध्ये तयार होत असतो आणि मॅक्झिमम प्राइसमध्ये सेल केला जातो किंवा मॅक्झिमम कस्टमर त्याच्याकडे अट्रॅक्ट होत असतात. तर अशी एक तुमची ताकद असू शकते. देन ॲडिक्वेट सोर्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. तुमच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी लागणारे सोर्सेस म्हणजेच काय, वॉटर असेल, लँड असेल, लेबर असेल, मनी असेल, म्हणजे पैसा असेल, तर या सगळ्या गोष्टी ॲडिक्वेट म्हणजे पुरेशा प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अवेलेबल असणं, म्हणजे ॲडिक्वेट ऑर इझिली अवेलेबल रिसोर्सेस. तर ही एक तुमची ताकद असू शकते. म्हणजे तुमचं जर एखाद्या लोकल सिच्युएशनला किंवा रिजनल सिच्युएशनला जर तुम्ही एखादा एंटरप्राइज एस्टॅब्लिश केला आणि त्या ठिकाणी तुम्हाला वॉटर इझिली अवेलेबल होत असेल, इलेक्ट्रिसिटी इझिली अवेलेबल होत असेल, मॅनपॉवर इझिली अवेलेबल होत असेल, फायनान्शियल सपोर्ट इझिली अवेलेबल होत असेल, तर हे काही सोर्सेस असतात आपल्या मॅन्युफॅक्चरिंगचे, तर ही एक तुमची ताकद असू शकते. देन वाईड डिस्ट्रीब्युशन नेटवर्क. म्हणजे तुमचं नेटवर्क वाईड असणं, म्हणजे प्रत्येक कंपनीला अटॅच असणं, प्रत्येक इंडस्ट्रीला अटॅच असणं, प्रत्येक मार्केटला अटॅच असणं किंवा प्रत्येक जे काही ट्रेडर्स होलसेलर्स असतात तर त्यांना अटॅच असणं, प्रत्येक कंझ्युमरचा फॉलोअप घेणं, याच्याशी अट्रॅक्शन असते किंवा त्याच्याशी नेटवर्क क्रिएट करणं. तर असं जे काही तुमचं नेटवर्क असेल, ट्रेडर, होलसेलर किंवा तुमचा कंझ्युमर, तर एक वाईड नेटवर्क जेणेकरून तुमचा प्रोडक्ट असेल तर तो अपडेट करता येतो किंवा त्याच्यामध्ये जे काही रिसेंट चेंजेस असतात ते रिसेंट चेंजेस तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. त्यानंतर तुमचं जे ताकद अतिशय महत्वाचे गुड रिप्युटेशन. म्हणजे तुमचे जे रिप्युटेशन आहे किंवा तुमचं जे काय एक प्रतिमा आहे ती चांगली असणं. म्हणजे मार्केटमध्ये जर तुमची प्रतिमा चांगली असेल तर इझिली कस्टमर तुमच्या अट्रॅक्ट होतो. रिप्युटेशन प्रॉपर नसेल, बॅड असेल, तर त्याच्यामध्ये कस्टमर अट्रॅक्ट होत नाही. त्यानंतर गुड इन्स्टिट्यूशन बिल्डिंग. आता इन्स्टिट्यूशन बिल्डिंग मध्ये जर तुम्ही बघितलं, नॉट रिलेटेड टू इन्फ्रास्ट्रक्चर, दॅट वन रिलेटेड टू रूल्स, रेग्युलेशन अँड प्रोसिजर. तुमचं जर चांगले रूल्स असतील, नियम चांगले असतील, व्यवस्थित असतील, रेग्युलेशन चांगले असतील किंवा प्रोसिजर तुम्ही प्रॉपरली फॉलो करत असाल तर एक तुमची ताकद असते. कारण त्याच्यामध्ये विदिन अ फ्रेमवर्क म्हणजे विदिन अ बाउंड्री यू वर्क देअर. तुम्ही एका बाउंड्रीमध्ये काम करत असताना त्या बाउंड्रीमधलं काम हे तुमच्यासाठी फायदेशीर असते किंवा त्यातून तुमची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होत असते. तर असे काय स्ट्रेंथ तुम्हाला बघायला मिळतात किंवा प्रत्येक इंडस्ट्री किंवा एंटरप्राइजचे तुम्हाला बघायला मिळत असतात. तर हे स्ट्रेंथ म्हणजे इझिली अवेलेबिलिटी ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर असेल, स्किल मॅनपॉवर असेल, ॲडिक्वेट प्रोडक्शन क्वालिटी असेल, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस असेल किंवा इझिली रॉ मटेरियल अवेलेबल असेल, क्वालिटी अश्युरन्स असेल, तर हे जे स्ट्रेंथ आहेत तर हे स्ट्रेंथ तुम्हाला तुमच्या जो काय ऑर्गनायझेशन असेल किंवा इंडस्ट्री असेल किंवा इन्स्टिट्यूशन असेल तर याच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी अतिशय गरजेचे आहेत किंवा महत्वाचे आहेत. म्हणून स्ट्रेंथ that one is a positive internal attributes helpful for attaining the objective, attaining the mission and attaining the goal of an organization, and that one is the basic assets of an organization. म्हणून त्याला बेसिक ऍसेट आपल्या ऑर्गनायझेशनचं म्हणलं. तर असं
स्ट्रेंथ ही तुम्ही एखाद्या डेअरी इंडस्ट्रीची किंवा एखाद्या व्हेजिटेबल इंडस्ट्रीची तुम्ही बघू शकता. फॉर एक्झाम्पल नंबर ऑफ स्ट्रेंथ और नंबर ऑफ पॉईंट वी कन्सिडर हिअर ॲज अ स्ट्रेंथ, म्हणजे डिमांड प्रोफाईल. म्हणजे याच्यामध्ये जर तुमचं ऑप्टिमिस्टिक डिमांड म्हणजे आशावादी, तुमचा जर प्रोडक्ट मार्केटमध्ये आला तर आम्ही ती खरेदी करू, म्हणजे एवढा तुमचा बिलीफ किंवा एवढा तुमच्यावरती विश्वास असणं, अशी सुद्धा तुमची ताकद असू शकते. मेक अवेलेबल प्राइस ऍट रिझनेबल प्राइस, ही सुद्धा तुमची ताकद असू शकते. कारण इथं तुम्ही बघितलं एक पॉझिटिव्ह पॉईंट, लो कॉस्ट मॅन्युफॅक्चरिंग. जर कॉस्ट मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जर लेस असेल तर तुमचा प्रोडक्ट हा मार्केटमध्ये लो प्राइसला सेल केला जातो, त्यामुळे त्याच्याकडे कस्टमर इझिली अट्रॅक्ट होत असतं. म्हणजे याच्यामध्ये ज्या काही रिझनेबल प्राइस आहेत तर त्या रिझनेबल प्राइस मध्ये हा प्रोडक्ट हा मार्केटमध्ये अवेलेबल केला जातो. त्यानंतर टेक्निकल मॅनपॉवर जे असेल तर ती सुद्धा तुमची ताकद असू शकते. रॉ मटेरियल मुबलक प्रमाणामध्ये अवेलेबल होणं ही सुद्धा ताकद असू शकते. किंवा इझिली रोड फॅसिलिटी किंवा जे एंटरप्राइज अटॅच रोड फॅसिलिटी किंवा रेल्वे फॅसिलिटी किंवा वेअरहाऊस फॅसिलिटी, म्हणजे तुमच्या जवळ ज्या काय गोष्टी असतात की ज्या तुम्ही युटिलाइज करू शकता त्या तुमच्या ताकद असतात. फॉर एक्झाम्पल युअर स्ट्रेंथ, युअर नॉलेज, युअर स्ट्रेंथ, युअर एक्सपिरियन्स. जर तुमच्या बाबतीमध्ये जर बघायचं म्हटलं, जर तुमचा सेल्फ अनालिसिस करा म्हटलं आणि त्याच्यामध्ये तुमची ताकद काय आहे तर तुमचं नॉलेज ही तुमची ताकद असू शकते. युअर एक्सपिरियन्स ही तुमची नॉलेज ही तुमचं स्ट्रेंथ असू शकते. देन अपडेटेड नॉलेज और वर्ल्ड वाईड नॉलेज ही सुद्धा तुमची ताकद असू शकते. म्हणजे याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. किंवा काहींचं कम्युनिकेशन स्किल ही सुद्धा तुमची ताकद असू शकते. किंवा काहींचं अँटिसिपेशन पॉवर, म्हणजे पुढं काय घडू शकते किंवा पुढं काय केलं पाहिजे हे अँटिसिपेट करणं किंवा ते अगोदरच जाणून घेणं ही सुद्धा तुमची स्ट्रेंथ असू शकते. म्हणजे जर तुम्हाला कुठं इंटरव्ह्यू मध्ये जर क्वेश्चन विचार युअर स्ट्रेंथ, तर त्यावेळी तुम्ही सांगू शकता की मी व्यवस्थित बोलू शकतो, माझं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे, माझं वाईड नेटवर्क आहे, माझं चांगलं रेप्युटेशन आहे किंवा मग लिडरशिप क्वालिटी माझ्याकडे आहेत. म्हणजे या ताकद तुमच्याकडे जे असेल की जे पॉझिटिव्ह आपण त्याच्याकडे बघतो त्या गोष्टी आपल्याला फील होत असतं. तर त्या अशा पद्धतीने हा पॉईंट आहे, हा फक्त अंडरस्टँड करायचा आहे. अशाच पद्धतीने लिहिला पाहिजे, हेच पॉईंट लिहिले पाहिजे असं तिथं नाही. तुम्ही कुठल्या इंडस्ट्रीचे किंवा तुमचं सेल्फ अनालिसिस करा म्हटलं तर तुम्ही या पद्धतीने तिथे अनालिसिस करू शकता. त्यानंतर सेकंड वन ऍट्रिब्यूट आहे विकनेसेस. आता विकनेसेस दॅट वन ऍट्रिब्यूट इज अ निगेटिव्ह ऍट्रिब्यूट. हे कसं आहे, निगेटिव्ह इंटरनल फॅक्टर और निगेटिव्ह ऍट्रिब्यूट दॅट इनहिबिट. आता मगाशी तुम्हाला जे हायलाइट केलेला वर्ड तुम्ही बघितलाय त्याचा एक कॉन्ट्रीब्यूट, म्हणजे स्ट्रेंथ दॅट वन कॉन्ट्रीब्यूट, बट विकनेसेस दॅट इनहिबिट म्हणजे सप्रेस करणं किंवा स्टॉप करणं. काय स्टॉप करतं, टू अकम्प्लिशमेंट ऑफ द मिशन, गोल अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ अन ऑर्गनायझेशन. आपल्या ऑर्गनायझेशनचं गोल असेल, मिशन असेल किंवा ऑब्जेक्टिव्ह असेल तर ते इनहिबिट करण्याचं काम हे विकनेसेस करतात. आता जर टेबल बेस जर आपण याचं रिडिंग करायचं म्हणलं तर त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो, weaknesses that one is the internal attributes harmful for the attainment of objective of an organization. Means what? Weakness. Like strength that one is the basic asset, but weaknesses is a basic liability. तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारलं जातं weaknesses is dash dash of an organization or weaknesses is a basic dash dash of an organization. The weaknesses is a liability and strength is the asset of an organization. Then weaknesses is a basic liability of an organization that would provide specific and strength मध्ये advantage बघतो. त्याच्या उलटा disadvantage for growth and development of an organization. आपल्या ऑर्गनायझेशनच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंट साठी जे काही निगेटिव्ह इंटरनल फॅक्टर्स आहेत, जे निगेटिव्ह लायबिलिटी आपले विकनेसेस, तर ही निगेटिव्ह लायबिलिटी आपल्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंट साठी इन्फ्लुएन्स करू शकते. तर विचार द पॉइंट्स वी कन्सिडर अंडर विकनेसेस ऑफ अन ऑर्गनायझेशन, ऑफ अन इंडिव्हिज्युअल और ऑफ अन एनी डेअरी इंडस्ट्री और व्हेजिटेबल प्रोसेसिंग युनिट. कुठल्याही प्रोसेसिंग युनिट असेल किंवा कुठल्याही डेअरी इंडस्ट्री असेल तर त्याच्यामध्ये आपण कुठले विकनेसेस आपण अंडरस्टँड करू शकतो. सी वन बाय वन. फर्स्ट वन विकनेस, रायझिंग कॉस्ट ऑफ ऑपरेशन. आता मगाशी आपण स्ट्रेंथ बघितली की माझी स्ट्रेंथ काय असेल, लो कॉस्ट ऑफ ऑपरेशन, लो कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. तीच जर आपली हाय झाली तर ती आपली विकनेस होऊ शकते. म्हणजे जर आपला प्रोडक्ट हा रिझनेबल प्राइस मध्ये मार्केटमध्ये विकला जाणार नाही, म्हणजे तुमचा कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग किंवा कॉस्ट ऑफ ऑपरेशन जर कमी असेल तर ती तुमची ताकद असते.
आणि कॉस्ट ऑफ ऑपरेशन जर हाय असेल तर ते तुमची काय असेल, weakness असेल. That one point you understand properly. Then second one, low level motivation of staff. म्हणजे जर तुमच्या स्टाफ मध्ये काय प्रेरणा घेण्याची इच्छा असेल तर ती ताकद असते, पण ती प्रेरणा घेण्याची इच्छा नसेल तर ती काय तुमचा विकनेसच आहे. याच्यामधून तुम्हाला ते लक्षात येतं की मोटिवेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द विलिंगली वर्क ऑफ द स्टाफ. तुमच्या स्टाफचं जे काही विलिंगली वर्क असेल किंवा ऐच्छिक जे काम असेल हे चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर त्याला प्रेरणा देणं गरजेचं असतं. जर प्रेरणा असेल तर ती तुमची ताकद, नसेल तर ती तुमचा विकनेस आहे. त्यानंतर नॉन अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल. म्हणजे जर तिकडं रॉ मटेरियल इझिली अवेलेबल असेल तर ती आपली ताकद असते, पण ती अवेलेबल नसेल तर ती आपली काय असेल, विकनेस असेल. म्हणजे हा निगेटिव्ह पॉईंट तुम्ही लगेच तिथं लक्षात घेऊ शकता. त्यानंतर स्कॅरसिटी ऑफ कॅपिटल. म्हणजे पैशाचा तुटवडा असणं किंवा फायनान्शियल सपोर्ट इझिली अवेलेबल नसणं हा तुमचं काय असेल, विकनेस असेल. पण जर अबंडंट अमाऊंट ऑफ कॅपिटल तुम्हाला अवेलेबल असेल किंवा इझिली फायनान्शियल सपोर्ट अवेलेबल होत असेल तर ती तुमची काय असेल, ताकद असेल. तर असा पॉईंट तुम्हाला विकनेसेस मध्ये तुम्ही अंडरस्टँड करू शकता. त्यानंतर आउटडेटेड टेक्नॉलॉजी. जर तुम्ही अपडेटेड टेक्नॉलॉजी यूज करत असाल तर ती तुमची ताकद असते, पण आउटडेटेड टेक्नॉलॉजी तुम्ही यूज करत असाल तर ते तुमचे काय असतात, विकनेसेस असतात. म्हणजे या गोष्टी तुम्हाला लक्षात येतात तिथं की जर ती टेक्नॉलॉजी अपडेटेड असेल दॅट मीन्स स्ट्रेंथ ऑफ युअर ऑर्गनायझेशन और युअर इन्स्टिट्यूशन. देन दॅट आउटडेटेड टेक्नॉलॉजी इफ यू यूज देअर दॅट मीन्स विकनेसेस ऑफ युअर ऑर्गनायझेशन. त्यानंतर इनॲडिक्वेट इन्फ्रास्ट्रक्चर. तिकडं आपण ॲडिक्वेट इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं तर ते स्ट्रेंथ असतात, पण इकडं जर इनॲडिक्वेट इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं तर ते आपले काय होतात, विकनेसेस होतात. म्हणजेच स्ट्रेंथ आणि विकनेसेस ह्याच्यामध्ये आता तुम्हाला लक्षात येईल, बोथ वन आर अपोजिट टू इच अदर. सिमिलर पॉइंट वन पॉइंट डिवाइड बेस्ड अपॉन युअर स्ट्रेंथ अँड युअर विकनेसेस. आता ह्याच्यामध्ये जर तुमचा विकनेस टेक्नॉलॉजी एखाद्याची स्ट्रेंथ असू शकते, अपडेटेड टेक्नॉलॉजी, आउटडेटेड टेक्नॉलॉजी एखाद्याची विकनेस असू शकते. म्हणजे दॅट वन म्हणजे बोथ वन आर अपोजिट टू इच अदर. स्ट्रेंथ आणि विकनेसेस हे तुम्हाला एकमेका विरुद्ध असणारे दिसून येतात. त्यानंतर शॉर्टेज ऑफ ट्रेनर टेक्निशियन. तिकडे स्किलर मॅन पॉवर होता, इकडे तुम्हाला ट्रेनर टेक्निशियन याचं शॉर्टेज ही तुमची विकनेसेस असू शकतं. देन इनइफिशियंट मॅनेजमेंट. इनइफिशियंट म्हणजे अकार्यक्षम व्यवस्थापन. जर कार्यक्षम व्यवस्थापन असेल तर ते तुमची ताकद असते, पण अकार्यक्षम व्यवस्थापन असेल तर ती तुमची काय असेल, विकनेसेस असेल. त्यानंतर इनॲडिक्वेट डिस्ट्रीब्युशन नेटवर्क. जसं तुमचं वाईड नेटवर्क आहे ही तुमचं ताकद असते, तसंच इनॲडिक्वेट वाईड नेटवर्क किंवा इनॲडिक्वेट डिस्ट्रीब्युशन ऑफ नेटवर्क ही तुमची काय विकनेसेस तिथं असू शकते. डेअरी किंवा बिझनेस रिलेटेड जर विकनेसेस बघितल्या तर बऱ्याच विकनेस असतात. पहिला विकनेस आपल्या डेअरी किंवा व्हेजिटेबल इंडस्ट्रीमध्ये आपल्याला दिसून येतो की पेरिशेबल कमोडिटी. आता दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे पेरिशेबल कमोडिटी असतात, ही विकनेस आहे. मग आता आपल्याला त्याच्यामध्ये आपण स्ट्रॉंग पॉईंट काय कन्सिडर करू शकत नाही, त्याच्यामध्ये आपल्याला इम्प्रुव्हमेंट करणं किंवा त्याच्यामध्ये अपडेटेड टेक्नॉलॉजी यूज करणं, जेणेकरून पाश्चरायझेशन असेल किंवा स्टरिलायझेशन असेल किंवा मिल्क प्रोडक्ट तयार करणं असेल, त्याच्यामध्ये कूलिंग फॅसिलिटी अवेलेबल करून देणं असेल, तर त्या विकनेसेसवर ओव्हरकम करण्यासाठी आपण जे नंबर ऑफ मेजर्स असतात तर ते आपण सायमल्टेनियसली त्या ठिकाणी यूज करू शकतो. म्हणजे पेरिशेबिलिटी ही एक विकनेस आपल्या व्हेजिटेबल आणि डेअरीमध्ये आपल्याला दिसून येते. त्यानंतर काय गोष्टी असतात, आर्टिफिशियल थिंग्स वन वी यूज इंस्टेड ऑफ ट्रॅडिशनल थिंग. काय गोष्टी असतात की ज्याच्यावरती नंबर ऑफ कस्टमर नॉट बिलीव्ह, दॅट्स वाय दे कांट प्रिफर युअर प्रोडक्ट. म्हणजे तुम्ही जर म्हणजे आर्टिफिशियल फ्लेवर असेल तर तो आर्टिफिशियल फ्लेवर हा मॅक्झिमम म्हणजे लॉंग लास्टिंग नसतो. तर लॉंग लास्टिंग साठी तुम्हाला नॅचरल फ्लेवर असतात, तर ते नॅचरल फ्लेवर तुम्हाला यूज करावे लागतात. तर अशा काही गोष्टी असतात त्या तुम्हाला तिथं लक्षात घ्याव्या लागतात. देन प्रॉब्लेम फॉर रनिंग द एंटरप्राइज. दॅट मीन्स तुमचा एंटरप्राइज रन करण्यासाठी तुम्हाला तिथं प्रॉब्लेम क्रिएट होतात. म्हणजे मॅन पॉवर अवेलेबल होत नाही, त्यानंतर ट्रान्सपोर्टसाठी व्हेकल अवेलेबल होत नाही, जे कंटिन्युटी जे इलेक्ट्रिसिटी कंटिन्युटी असेल तर ती इलेक्ट्रिसिटी कंटिन्युअस नसणं, म्हणजे हे सगळे तुमचे विकनेसेस असू शकतात. आता पर्टिक्युलर तुमच्याबद्दल जर बघितलं तर तुमचे विकनेसेस काय आहेत, जसं मग अशी बघितले की मला वर्ल्ड वाईडचं नॉलेज आहे, तर वर्ल्ड वाईडचं नॉलेज नसणं म्हणजे तुमची विकनेस. तर तुमचं अपडेटेड नॉलेज नसणं म्हणजे ती तुमची विकनेस.
प्रॉपर कम्युनिकेशन स्किल नसणं म्हणजे ती तुमची विकनेस, प्रॉपर लिडरशिप स्किल नसणं म्हणजे ते तुमचे विकनेस. अशा गोष्टी तुम्ही तिथं बघू शकता की ज्या गोष्टी तुमच्याकडून होऊ शकत नाहीत किंवा तुमच्याकडे ते करण्याची ताकद आहे पण ते न करणं म्हणजेच ते तुमचे काय आहेत, विकनेस आहेत. Weaknesses is the internal negative factor that one is harmful for attaining the objective of an organization. Means what? Weakness. त्यानंतरचा पॉइंट आहे अपॉर्च्युनिटी. आता बघितलं असेल तुम्ही टेबलमध्ये जे हेल्पफुल ऍट्रिब्यूट्स आहेत पण एक्सटर्नल ऍट्रिब्यूट्स म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. म्हणजेच अपॉर्च्युनिटी इज द पॉझिटिव्ह एक्सटर्नल फॅक्टर दॅट कॅन एम्प्लॉय टू अकम्प्लिश मिशन, गोल, ऑब्जेक्टिव्ह ऑफ अन ऑर्गनायझेशन. बाकी सगळ्या गोष्टी सेम आहेत, फक्त याच्यामध्ये तुम्हाला संधी बघावी लागेल. म्हणजे काय गोष्टी असतात त्या सर्च करणं. सर्च म्हणजे जर तुम्हाला तुमच्या एखादा प्रोडक्ट असेल किंवा एखादा एंटरप्राइज असेल तर तो एक्सपांड करत असताना किंवा तो लॉन्च करत असताना तुम्हाला त्या प्रोडक्ट पासून जे रॉ मटेरियल परत मिळतं त्याचं परत तुम्ही काय करू शकता, लर्न केलं. इथे डिग्री तुम्ही मिळवली, डिग्री मिळवल्यानंतर तुम्ही स्टॉप नव्हता, तुम्हाला बेटर अपॉर्च्युनिटी, बेटर जॉब अवेलेबल होतात का, किंवा जे जॉब अवेलेबल होतील तर त्या जॉब अवेलेबल करून घेणं म्हणजे दॅट वन इज द अपॉर्च्युनिटी आफ्टर कम्प्लिशन ऑफ युअर डिग्री प्रोग्राम. तर अशा काही संधी तुम्हाला आहेत का किंवा त्या संधी तुम्हाला तिथे दिसतात का, तर त्या गोष्टी म्हणजे आपण अपॉर्च्युनिटी म्हणून बघत असतो. आणि दॅट वन इज द ऍडव्हान्टेजेस टू द ऑर्गनायझेशन फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. या संधी ज्या असतात त्या आपल्या ऑर्गनायझेशनच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा ग्रोथसाठी अतिशय महत्वाच्या आहेत. आता काय अशा संधी असू शकतात? गुड लोकेशन. आपल्या एंटरप्राइज रिलेटेड जर बघितलं तर एक चांगलं लोकेशन असणं, म्हणजे चौकात जर दुकानचा टाकलं आपण एखाद्याचं किंवा आपण कुठल्या किराणा माल असो किंवा आपलं स्टेशनरी असो तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्त इन्कम मिळू शकतो. पण ते जर आपण ट्रायबल किंवा जिथं लो डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन असेल अशा ठिकाणी जर टाकलं तर त्याच्यामध्ये आपल्याला लेस इन्कम मिळतो. म्हणजे एक लोकेशन एक आपल्याला अतिशय महत्वाचा भाग आहे. अवेलेबिलिटी ऑफ ऍप. तुम्हाला काय संधी असतात, काय टेक्नॉलॉजी इझिली अवेलेबल होतं. मीन्स व्हॉट? युअर लोकेशन स्पेसिफिक टेक्नॉलॉजी. तुमच्या लोकेशन स्पेसिफिक टेक्नॉलॉजी. फॉर एक्झाम्पल तुमच्या ह्याच्यामध्ये जर एखादा क्रॉप कल्टिवेशन करण्यासाठी एक सॉइल असेल, सुटेबल सॉइल असेल तर त्या सॉइलमध्ये अल्टरनेट क्रॉप कल्टिवेट करणं आणि त्याचं सक्सेसफुल रिझल्ट घेणं तर त्याला आपण म्हणतो अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी. म्हणजे अशा टेक्नॉलॉजी इझिली अवेलेबल होणं ही तुमची संधी आहे. फेवरेबल गव्हर्नमेंट पॉलिसी. तुमचं जे काय गव्हर्नमेंट पॉलिसीज असतील हे तुमच्या एंटरप्राइजसाठी किंवा तुमच्यासाठी चांगले आहेत म्हणजे ते तुमच्या संधी असू शकतात. आणि प्रेझेन्स ऑफ फेवरेबल कल्चरल एन्व्हायरमेंट. तुमच्यासाठी एक चांगलं कल्चरल एन्व्हायरमेंट म्हणजे कुठलाही निगेटिव्ह विचार कुठलीही कल्चरल कम्युनिटी तिथं करू शकत नाही. म्हणजे जे काही मटेरियल आणि नॉन मटेरियल कल्चर असेल ते इझिली ऍक्सेप्टेबल बाय द कम्युनिटी. मीन्स प्रेझेन्स ऑफ फेवरेबल कल्चरल एन्व्हायरमेंट. देन अवेलेबिलिटी ऑफ कॉमन बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी. म्हणजेच if you make available common basic infrastructure facility that means your great opportunity. तुम्ही बघितलं असेल एखादं हॉटेल असेल किंवा एखादं रेस्टॉरंट असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी असतात फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला तिथं ऑफर केल्या जातात किंवा तुमच्या समोर दिल्या जातात किंवा तुम्हाला तिथं दिल्यानंतर तुमचं एक अट्रॅक्शन तर दॅट वन इज द अपॉर्च्युनिटी. त्या एक संधी असतात की तुम्हाला जर बेटर कस्टमर किंवा जे काही कंझ्युमर्स असतात किंवा रिस्पॉन्स असेल मॅक्झिमम जर घ्यायचं असेल तर तुम्हाला अशा काही सर्व्हिसेस असतात किंवा फॅसिलिटी असतात अवेलेबल करून द्याव्या लागतात. म्हणजे बऱ्याच रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला प्रॉपर जे काही कुलिंग सिस्टीम असेल किंवा कॅन्डल डिनर असेल तर अशा फॅसिलिटी अवेलेबल करून दिल्या जातात. त्या ठिकाणी तुम्ही जास्त प्रेफरन्स तिथे देत असता. त्यानंतर रिस्पॉन्सिव्ह सराउंडिंग. तुम्ही जे काय प्रोडक्ट तयार करता किंवा ज्या काय गोष्टी किंवा जे काय डिसिजन घेता तर त्याला रिस्पॉन्स असणं. रिस्पॉन्स इन द सेन्स ऑफ पॉझिटिव्ह अंडरस्टँडिंग विदिन द कस्टमर. आता याच्यामध्ये रिस्पॉन्स कधी मिळू शकतो जर तुमची जी गोष्ट असेल तुमचा प्रोडक्ट असेल फेवरेबल असेल, तुमचा प्रोडक्ट हा असेल पूर्ण कस्टमरसाठी सुटेबल असेल तर त्याच वेळी तुम्हाला तिथे रिस्पॉन्स मिळू शकतो. तर तसा रिस्पॉन्स ती रिस्पॉन्स इन सराउंडिंग ही सुद्धा तुमच्यासाठी बेटर अपॉर्च्युनिटी असू शकते. देन स्टाफ एक्सपर्ट आहे. म्हणजे तुमच्याकडे चांगला एक्सपर्ट स्टाफ अवेलेबल आहे ही एक तुमची संधी आहे की त्यांचा प्रॉपर युटिलायझेशन करून घेणं. तर अशाच काही गोष्टी आहेत की तुमच्या सुद्धा पर्टिक्युलर लाईफमध्ये किंवा आपल्या डेअरी इंडस्ट्रीमध्ये आणि व्हेजिटेबल प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे स्पॉइल झालेलं मिल्क असेल तर त्याच्यापासून तुम्ही पनीर तयार करू शकता. ही तुमच्याकडे असणारी संधी आहे. जर खराब झालेलं दूध असेल तर ते फेकू न देता त्यापासून अल्टरनेट प्रोडक्ट असेल तर तो तयार करणं.
तर अशा बऱ्याच गोष्टी असतात, इम्पोर्ट एक्सपोर्ट किंवा पावडर मेकिंग असेल किंवा स्टोरेज करणं असेल, तर बऱ्याच गोष्टी असतात की त्या तुम्हाला संधी मिळून देत असतात. त्यानंतर तुम्हाला काय रिस्क बेअरिंग पॉलिसीज ह्या सुद्धा तुम्हाला तिथं अपॉर्च्युनिटी म्हणून तुम्ही बघत असता. एखादा एंटरप्राइज एस्टॅब्लिश करा, त्याच्यामध्ये जे काय कॅलामॅटिक फॅक्टर्स असतात ते डायरेक्टली इनडायरेक्टली इन्फ्लुएन्स करत असतात, तर त्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंट पॉलिसी इझिली अवेलेबल होत असतात की जेणेकरून तुमचं जे काही कॅलामॅटिक लॉस असेल किंवा रिस्क बिअरिंग ॲबिलिटी असेल तर ते रिस्क बिअरिंग ॲबिलिटी तुम्ही तिथं इन्क्रीज करू शकता. तर अशा काही अपॉर्च्युनिटी तुम्हाला तिथं बघायला मिळतात. तर या अपॉर्च्युनिटी जे तुमचे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत आणि हेल्पफुल ॲट्रिब्यूट्स आहेत की ज्याच्या मार्फत आपण आपले ऑब्जेक्टिव्ह अचीव करू शकतो. त्यानंतर लास्ट वन ॲट्रिब्यूट, लास्ट वन external factor means threat. That one is a negative external factor that inhibit to accomplish the mission, goal and objective of an organization, and also it is as like weaknesses, it is also disadvantage to organization growth and development. आता which are point we consider under threat? First one, shortage of power, म्हणजे इलेक्ट्रिसिटी पॉवर असेल तर त्याचं शॉर्टेज असणं. वॉटर फ्युएल, तुमच्याकडे जे रिसोर्सेस असतात तर हे रिसोर्सेस तुम्हाला कमी प्रमाणामध्ये अवेलेबल होणे, तर त्याला आपण काय म्हणतो शॉर्टेज ऑफ पॉवर, वॉटर फ्युएल. आता थ्रेटला आपण मराठीमध्ये त्रुटी म्हणतो. आता या जर त्रुटी असतील तर अल्टिमेट आपण याचा इन्फ्लुएन्स असतो, म्हणजे याचा परिणाम असतो, म्हणून त्याला आपण निगेटिव्ह म्हणतो, म्हणून त्याला आपण डिसएडव्हान्टेज म्हणतो. त्यानंतर दुसरा महत्वाचा पॉईंट आपण या थ्रेटमध्ये कन्सिडर करू शकतो, रिजेक्शन बाय द मार्केट. तुमचा प्रोडक्ट हा मार्केटमधून रिजेक्ट होणं, तर हे सुद्धा तुमचं काय आहे, थ्रेट आहे, त्रुटी आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये काय तर ऑर्डर असेल किंवा पंजन्सी असेल किंवा त्याच्यामध्ये प्रॉपर क्लस्टर असेल किंवा त्याचं प्रॉपर पॅटर्न असेल, तर या गोष्टी तुम्हाला त्या तुमचा प्रोडक्ट हा मार्केटमधून रिजेक्ट करण्यासाठी भाग पाडत असतात. तर काय त्रुटी असतात तुमच्या प्रोडक्ट मधल्या जेणेकरून तुमचा प्रोडक्ट हा मार्केटमधून रिजेक्ट केला जातो. देन टफ कॉम्पिटिशन, एक त्रुटी आहे. म्हणजे याच्यामध्ये काय, जास्त प्रमाणामध्ये कंपनी, जास्त ब्रँड जर मार्केटमध्ये असतील तर तुमच्या ब्रँडकडे जास्त कोण अट्रॅक्ट होत नाही, कारण प्रिफरेबल ब्रँड असतात, रिजनेबल प्राइस मध्ये अवेलेबल करून देणारे काय ब्रँड असतात आणि त्याच्यामध्ये तुमचं प्रोडक्ट लॉन्च करणं म्हणजे टफ कॉम्पिटिशन. म्हणजे तुम्ही अगेन म्हणजे मॅक्झिमम अमाऊंट ऑफ प्रोडक्ट हा मार्केटमध्ये अवेलेबल असताना तोच प्रोडक्ट तुम्ही मॅन्युफॅक्चर करणं किंवा तेच प्रोडक्टवरती प्रोसेसिंग करणं जर तुम्ही चूज केला असेल तर ते एक तुमची त्रुटी असू शकते किंवा त्याच्यामध्ये तुमचं डिसिजन मेकिंग मधली एक थ्रेट हा तिथं आपल्याला दिसून येतो. देन ओल्ड टेक्नॉलॉजी, तर दॅट वन इज ऑल्सो थ्रेट. त्रुटीमध्ये जर तुम्ही अपडेटेड टेक्नॉलॉजी वापरल्या तर ती बेटर वेनं तुम्ही यूज करू शकता. ओल्ड टेक्नॉलॉजी वापरला तर मॅन पॉवर मॅक्झिमम लागतं, मॅक्झिमम आउटपुट तुम्हाला तिथून मिळत नाही, तर एक त्रुटी तुम्हाला दिसून येते. देन शिफ्टिंग कस्टमर टेस्ट, काही कस्टमरची टेस्ट एक महिन्यापुरती असते, काही महिनाभर, काही मरेपर्यंत त्याची टेस्ट घेत असतात किंवा ती टेस्ट त्यांना आवडत असते. तर काही कस्टमर असतात एका आठवड्यामधून मध्येच ते टेस्ट बदलत असतात किंवा दुसरं प्रोडक्ट चूज करत असतात किंवा त्याच्यानंतर तिसरा ब्रँड चूज करत असतात. म्हणजे त्याला आपण म्हणतो शिफ्टिंग कस्टमर टेस्ट अँड शिफ्टिंग कस्टमर प्रेफरन्सेस. काही गोष्टी कस्टमरच्या प्रेफरन्स असतात तर ते प्रेफरन्स तिथे दिले जात कस्टमर कडून दिले जातात की जेणेकरून आपला प्रोडक्ट हा तिथून लांब राहतो किंवा वंचित राहतो. म्हणजे असे काय त्रुटी आहेत की जेणेकरून आपला प्रोडक्ट हा मार्केटमध्ये बेटर प्राइसला सेल केला जाऊ शकत नाही. देन प्रोलॉंग्ड इकॉनॉमिक डिप्रेशन, हे अंडर फायनान्स असाल किंवा तुम्ही फायनान्शियल इंटरेस्ट तुमच्यावरती जास्त असेल किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन तुम्हाला अगेन अँड अगेन रिवाइज नोटीस तुम्हाला देत असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला इकॉनॉमिक डिप्रेशन येतं. किंवा इफ यू डोंट गेट अ प्रॉफिट, इफ यू डोंट सेल मॅक्झिमम प्रोडक्ट इन द मार्केट, दॅट टाइम यू गेट इकॉनॉमिक डिप्रेशन. म्हणजे तुमच्या मनावरती किंवा डोक्यावरती जास्त प्रमाणामध्ये आर्थिक ताण असणं, म्हणजे आपण ₹1 खर्च केल्यानंतर ₹1 आपल्याला मिळत नाही किंवा आपल्याला ₹1 मिळण्यासाठी जास्त कष्ट करावं लागतं, म्हणजे त्याला आपण म्हणतो प्रोलॉंग्ड इकॉनॉमिक डिप्रेशन. देन ऍडव्हर्सली चेंजिंग गव्हर्नमेंट पॉलिसी, काही गव्हर्नमेंट पॉलिसीज असतात तर ट्रायल अँड एरर तुम्हाला तिथं रन केला जातात. ट्रायल अँड एरर बेसिस वरती, म्हणजे त्याचं जर ऍडव्हान्टेज असतील तर त्या कंटिन्यू केल्या जातात, डिसएडव्हान्टेज असतील तर त्या डिसकंटिन्यू केल्या जातात. म्हणजे याच्यामध्ये जे काही एक्सपर्ट असतात तर ते एक्सपर्ट त्या पॉलिसीज तयार करत असतात आणि एक्सपर्ट पॉलिसीज फिजिकल सिच्युएशनला चेक केल्यानंतर त्याच्यातल्या काय त्रुटी असतात, प्रॉब्लेम असतात, तर हे प्रॉब्लेम इलिमिनेट करण्यासाठी गव्हर्नमेंट काय करत असतं, पॉलिसी चेंज करत असतं किंवा त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करत असतं. तर ज्या काय पॉलिसीज असतात त्याच्यामध्ये चेंज करणं, इम्प्रुव्हमेंट करणं किंवा त्याच्यामधले जे बदल असतात तर ते सुद्धा तुमच्यासाठी काय असतात,
त्रुटी असतात किंवा ते धोका निर्माण करू शकतात. मीन्स व्हॉट, ॲडव्हर्सली चेंजिंग गव्हर्नमेंट पॉलिसीज डायरेक्टली कन्सिडर ॲज अ थ्रेट फॉर आवर ऑर्गनायझेशन. तर असा तुमचा थ्रेटचा पॉईंट की ज्याच्यामध्ये तुम्हाला या गोष्टी इथं बघायला मिळतात. आता तुमच्याबद्दल किंवा आपलं मिल्क प्रोसेसिंग युनिट असेल किंवा व्हेजिटेबल प्रोसेसिंग मधलं, त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी थ्रेट किंवा त्रुटी जाणून येतात की हाय टॅक्सेशन असेल हे सुद्धा किंवा हाय कॉस्ट पॅकेजिंग असेल, तर या तुमच्या त्रुटी आहेत की जे याच्या मार्फत तुम्ही किंवा हे याच्या मार्फत तुमचा प्रोडक्ट हा मार्केटमध्ये व्यवस्थित सेल केला जाऊ शकत नाही. तुम्ही जर हाय कॉस्ट ऑफ पॅकेजिंग असेल तर तुम्ही पॅकेजिंग न करता मध्ये नेता आणि प्रोडक्ट मार्केटमध्ये नेला की तो इझिली किंवा रिझनेबल प्राइस मध्ये सेल केला जाऊ शकत नाही. किंवा हाय टॅक्सेशन म्हणजे टॅक्स रेट जर हाय असतील तर त्या सुद्धा तुमच्या बिझनेससाठी थ्रेट्स आहेत. कारण हाय टॅक्सेसमुळे आपल्याला जास्त प्रमाणात अमाऊंट ऑफ मनी हा स्पेंड करावा लागतो आणि अमाऊंट ऑफ मनी स्पेंड केल्यानंतर आपला जो इन्कम असेल किंवा आपलं रॉ मटेरियल परचेस असेल किंवा अदर मॅनेजमेंट असतील तर याच्यावरती डायरेक्टली परिणाम होत असतो. So these are the threats under SWOT analysis, or we consider for the organizational, institutional and self analysis purpose. आपल्या पर्टिक्युलर जे अनालिसिस असेल तर त्यासाठी आपण यूज करू शकतो. तुमचं जे काय एक्झाम आहे तर ते म्हणजे स्वॉट अनालिसिस ऑफ इंडियन डेअरी इंडस्ट्री, स्वॉट अनालिसिस ऑफ व्हेजिटेबल प्रोसेसिंग इंडस्ट्री, स्वॉट अनालिसिस ऑफ एंटरप्राइज आणि सेल्फ स्वॉट अनालिसिस म्हणजे तुमच्या स्वतःचं स्वॉट अनालिसिस. म्हणजे हे पॉईंट तुम्हाला मी जे काय आता सांगितले की प्रत्येक पॉईंट मध्ये तुम्हाला प्रत्येक अॅक्रोनिमचं डिटेल्स दिले, तर दॅट वन डिटेल यू अंडरस्टँड ओनली अँड यू मेक युअर ओन सेल्फ. आवाज येतोय का? आवाज येतोय? ओके. तर असा आपला जो पॉइंट आहे स्वॉट अनालिसिस, तर याच्यामध्ये तुम्हाला जनरल क्वेश्चन विचारला जाणार आहे. कुठलेही तुम्हाला एखादी इंडस्ट्री असेल, एखादं एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन असेल किंवा तुमच्या स्वतःचं असेल किंवा एखादं प्रोसेसिंग युनिट असेल, व्हेजिटेबल प्रोसेसिंग युनिट असेल, फ्रूट प्रोसेसिंग असेल, कुठलंही एखादं दिलं जाईल आणि त्याचे स्ट्रेंथ, विकनेसेस आणि अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट हे तुम्हाला काय केलं सांग. त्याचं जे काय स्ट्रेंथचे जे पॉईंट्स असतील तर ते नमूद करा, विकनेसेसचे जे पॉईंट्स असतील तर ते नमूद करा. तर असं तुम्हाला तिथं सांगितलं जाईल. तर त्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लिहिता आल्या पाहिजेत. तुम्हाला याच्यावरती शुअर क्वेश्चन हा 4 मार्क्ससाठी क्वेश्चन तुम्हाला तिथे विचारला जाईल. त्याचबरोबर ॲब्रिव्हिएशनसाठी तुम्हाला किंवा फिल इन द ब्लँकसाठी स्ट्रेंथ इज कन्सिडर्ड ॲज बेसिक असेट, लायबिलिटी मीन्स विकनेसेस, देन स्वॉट अनालिसिस ॲक्रोनिम तुम्हाला विचारलं जाईल किंवा एखादा पर्टिक्युलर जे काय स्वॉट अनालिसिस असेल तर स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट याची डेफिनेशन तुम्हाला विचारले जाईल. तर ऑब्जेक्टिव्ह प्लस जे सब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाईल. तर जनरल पॉइंट बेस हा याचा स्टडी तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे? आर यू अंडरस्टँड दिस टॉपिक? समजलं का? आपला टॉपिक जास्त मोठा नाही, शॉर्ट टॉपिक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त समजून घेऊन त्याच्यामध्ये लिहायचं आहे. ह्याच्यामध्ये जास्त काय गोष्टी ऍड केलेल्या नाहीत. ह्याच्यामध्ये तुमच्या टॉपिकचं नावच आहे स्वॉट अनालिसिस, देअर कॉन्सेप्ट अँड टेक्निक. कसं केलं जातं तर त्या टेक्निक तुम्हाला मी सांगितले कसे पॉईंट आपण त्याच्यामध्ये कन्सिडर करतो. त्या बेसिसवरती आपण ऑर्गनायझेशन असेल, इन्स्टिट्यूट असेल किंवा इंडस्ट्री असेल तर त्याचा अनालिसिस करत असतो. ठीक आहे? समजलं का? चला मी मीटिंग आता स्टॉप करतोय. आता जे काय मी असाइनमेंट दिल्या कुठलंही एखादं म्हणजे याच्यामध्ये तुम्ही स्क्रीन शेअर मध्ये स्वॉट अनालिसिस करायचं आहे. कुठल्या एखादी इंडस्ट्री असेल, डेअरी इंडस्ट्री असेल किंवा तुमचं एखादं सेल्फ स्वॉट अनालिसिस असेल, कुठल्या एका विषयावरती तुम्ही स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट हे 4 पॉईंट वरती व्यवस्थित एका पेजवरती फ्रंट अँड बॅक साईडला तुम्ही व्यवस्थित ते लिहायचं, त्याची PDF करायची आणि सबमिट करायची आपल्या ग्रुपवर. ठीक आहे?
Thank you for participate here for attending the meeting. Now I want to end this meeting. Thank you.